दीपान भुमरे आणि उदय सामंत यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट। शहागड इथल्या मनोज जरांगे यांच्या कार्यालयात भेट। जरांगे यांच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार सामंतांची माहिती। नाशिकमधील अनधिकृत दर्गा महापालिकेने कारवाई करून हटवला। दर्गा ट्रस्टला म्हणणं मांडण्यासाठी दिलेली मुदत संपल्यानं तोडक कारवाई। नाशिकमध्ये काल रात्री झालेल्या दगडफेकीत 32 पोलीस जखमी, 15 लोकांना ताब्यात घेत 57 संशयितांच्या दुचाकी ताब्यात घेतल्याची पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांची माहिती। जखमी पोलिसांवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू। नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी घेतली जखमी पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांची भेट। जिल्हा शासकीय रुग्णालयात जखमी पोलिसांवर उपचार सुरू। मंत्री दादा भुसेंकडून नाशिक जिल्हा रुग्णालयात जखमी पोलीस आणि पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेत विचारपूस। काठीगल्ली परिसरात धार्मिक स्थळाच्या वादानंतर दगडफेक। छत्रपती संभाजीनगरच्या तिसगावमध्ये मध्यरात्री 2 गटात राडा। जुन्या भांडणातून 2 गटात राडा झाल्याची माहिती। 25 ते 30 जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल करत 5 जणांना अटक। नांदेडमध्ये शक्तीपीठ महामार्गाचं सीमांकन करण्यासाठी अधिकारी येणार असल्याची शेतकऱ्यांनी घेतली धास्ती। सुभाष मुगलवार नावाच्या शेतकऱ्याचा झाडाला दोरी बांधून गळफास घेण्याचा प्रयत्न। आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी धाव घेतल्यानं शेतकरी वाचला। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट। भाजप कार्यकर्त्यांसाठी एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख एकत्र। सचिन कल्याण शेट्टी यांनी काँग्रेस नेत्यांसोबत युती केल्यानंतर विजयकुमार देशमुखांचा सुभाष देशमुखांना पाठिंबा। जालन्यात वादळी वाऱ्यामुळे पिकांचं नुकसान, 15 दिवस उलटूनही नुकसानीचे पंचनामे नाही, शेतकरी वर्गातून नाराजी। जळगावच्या रावेरमध्ये अवकाळी गारपिटीमुळे केळी बागेचं नुकसान, केळी उत्पादक अडचणीत। जळगावच्या भुसावळमध्ये विद्युत केंद्रातून उडणाऱ्या कोळशाच्या राखेमुळे केळी करपली, शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान। कोळशाच्या राखेमुळे पिकांवर धूळ बसत असल्याचं समोर। द्राक्षांच्या मागणीत घट झाल्यानं द्राक्षांच्या बाजारभावात 70% घसरण। द्राक्षांचे बाजारभाव किलोला 10 ते 15 रुपये पर्यंत कोसळले। उत्पादन खर्चही निघणं झालं मुश्किल। पीक कर्ज भरावं कसं, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याचा सरकारला सवाल। पुण्याच्या भोरमधील जयतपाडमध्ये जलजीवन मिशन योजनेचं काम रखडलं। मुंबई वस्तीतील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना। पाण्यासाठी महिलांची 2 किलोमीटरची पायपेट। जलजीवन योजनेचं काम लवकर पूर्ण करण्याची मागणी। परभणीतील ग्रामीण भागात विहिरींच्या पाणी पातळीत झपाट्यानं घट। जिंतूर तालुक्यातील कौसळीमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई, विहिरीचं पाणी आटल्यानं ग्रामस्थ चिंतेत। वाशिम जिल्ह्यात पाणी टंचाईचं संकट। एप्रिल महिन्यातच 45 गावांना पाण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ। 2 गावांमध्ये टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरू। परभणीच्या जिंतूरमध्ये पाण्याच्या प्रश्नावरून शेतकऱ्यांचं आंदोलन। नदी रुंदीकरण करून येलदरी धरणातून पाणी सोडण्याची मागणी। पाणी आणि चारा टंचाईमुळे शेतकऱ्यांवर पशुधन विकण्याची वेळ। जनावरांच्या खरेदी दरात 40% घट। चारा छावण्या सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी। आठवडी बाजारात जनावरांची गर्दी वाढली, मात्र योग्य दर मिळत नसल्यानं शेतकरी चिंतेत। साताऱ्याच्या पाटण तालुक्यातील 3 गावांमध्ये पाणी टंचाई। 50हून अधिक गावांमध्ये टँकरनं पाणी पुरवठा सुरू। विहिरी आळ यांनी तळ गाठला, टँकर सुरू करण्याची ग्रामस्थांची मागणी। धुळ्याच्या जलप्रकल्पांमध्ये 52% जलसाठा। गेल्या वर्षाच्या तुलनेत अधिक जलसाठा असल्याची माहिती। अक्कलपाडा धरणात 3 पट जलसाठा। जून अखेरपर्यंत पाणी पुरेल, प्रशासनाचा दावा। लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणी टंचाईला सुरुवात। उदगीरजवळच्या तांडा वस्तीवरील नागरिकांना दूरवरून पाणी आणण्यासाठी भटकंतीची वेळ। अहिल्यानगर जिल्ह्यात 82 पैकी 39 गोशाळा शासनाच्या जाचकट्टींमुळे अनुदानास पात्र ठरल्या, मात्र गोशाळेला मिळणारं अनुदान अतिशय तुटपुंज असल्यानं गोशाळा चालकांची अडचण। वर्ध्यात निविदांमध्ये जाचकट्टी आणि शर्ती टाकून लहान कंत्राटदारांवर अन्याय होत असल्याचा जिल्हा कंत्राटदार कल्याण समितीचा आरोप। समस्यांचं निराकरण न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा। इचलकरंजीमधील पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त करा, मनसेचे पालिका अतिरिक्त उपायुक्त सुषमा शिंदे यांना निवेदन। हिंगोली जिल्ह्यात 32 महा ई सेवा केंद्र आणि महा ऑनलाईन केंद्रांचे परवाने रद्द। उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांची कारवाई। 3 महिन्यापासून कोणतीही सेवा न दिल्यानं कारवाई। लातूरच्या 23 पोलीस ठाण्यातील पडून असलेल्या 838 मोटरसायकलींचा लिलाव प्रक्रियेतून 17,37,000 रुपये प्राप्त। मोटरसायकल हटवल्यानं पोलीस ठाण्याचा परिसर रिकामा। लातूरच्या तंत्रनिकेतनमध्ये जूनपासून अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू होणार। मंत्रिमंडळाच्या बैठकीत परवानगी। आमदार अभिमन्यू पवार यांच्या मागणीला यश। जळगावच्या एरंडोलमधील माळपिंपरी गावात 4 ते 5 जणांना मारहाण। मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल। पोलिसांनी राजकीय दबावामुळे गुन्हा दाखल न केल्याचा एकलव्य आदिवासी युवा संघटनेचा आरोप। गोंदिया जिल्हा रुग्णालयात प्रसूतीनंतर एका बाळंतिणीचा मृत्यू। डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप। या प्रकरणी चौकशी करणार असल्याचं प्रशासनाचं आश्वासन।
तहसीलदाराकडून पत्नीचा छळ. नांदेड पोलिसांकडून चंद्रपूर जिल्ह्यात तहसीलदार म्हणून कार्यरत असलेल्या अविनाश शेंबटवाड यांना अटक. अविनाश शेंबटवाड या तहसीलदार पतीनं पत्नीचा छळ केल्याचा आरोप. इचलकरंजीच्या शिरोळ नगर परिषदेच्या अनागोंदी कारभाराविरोधात नागरिकांचं आंदोलन. शुद्ध आणि मुबलक पाण्यासाठी 14व्या दिवशी धरणं आंदोलन सुरू. इचलकरंजीत दहशत निर्माण करणाऱ्या आरोपींची पोलिसांनी काढली धिंड. पोलिसांनी आरोपींची म्हसोबा गल्ली परिसरात काढली धिंड. गाडी मागितल्याच्या कारणावरून घराची तोडफोड आणि चाकू हल्ला आरोपींनी केला होता. आमदार राजेश वानखडेंच्या जनसंकल्प कार्यालयाचं मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन. गिरीश महाजन, बावनकुळे, आकाश पुणकर, संजय कुटे यांची उद्घाटनाला उपस्थिती. कराडच्या कोयना दौलत डोंगरी महोत्सवातील महाआरोग्य शिबिराचं शंभूराज देसाई यांच्या हस्ते उद्घाटन. शिबिरात सर्व कॅन्सर संबंधित तपासणी करण्यात आली. गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उष्माघात कक्ष स्थापन. गोंदियाचं तापमान 40 अंशांवर पोहोचलं. नागरिकांनी काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात 1300 रुपयांनी वाढ. इतिहासात पहिल्यांदाच सोन्याच्या दरानं 97,000चा आकडा पार केला. गेल्या 5 दिवसात सोन्याच्या दरात 4,000 रुपयांची वाढ. जळगावच्या भडगाव तालुक्यातील गुढे येथे भव्य श्रीराम केसरी बैलगाडा शर्यतीचं आयोजन. बैलगाडा शर्यतीत विजेत्या जोडीवर बक्षिसांचा वर्षाव. पंचक्रोशीतील नागरिकांची बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी मोठी गर्दी. कराडच्या पाटणमधील कोयना दौलत डोंगरी महोत्सवात जातिवंत पशुपक्ष्यांचं प्रदर्शन. शेतकऱ्यांना जातिवंत पशुपक्ष्यांची माहिती होण्यासाठी प्रदर्शनाचं आयोजन. रेडा, पंढरपुरी म्हैस प्रदर्शनात पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी.